नमस्कार सगळे विद्यार्थी मित्रांनो, मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। मी मयूर भोयर आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची टीईटीची जी एक्झाम राहते, जी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणून आपण ओळखतो, याची नोटिफिकेशन जस्ट रिलीज झालेली आहे आणि आज सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये त्या एक्झाम बद्दल आपण बोलणार आहोत। सर्वप्रथम ही इथे जे तुम्हाला वेबसाईट दिसत आहे mahatet.in, या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर अशा प्रकारचं वेब पेज तुम्हाला इथे दिसणार आहे। या वेब पेजवर गेल्यानंतर इथे मल्टिपल मेनूज इथे तुम्हाला दिसतील। याच्यामधली सर्वप्रथम जाहिरात या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपण जी सविस्तर माहिती आहे ते घेण्याचा इथे प्रयत्न करूया। जसं इथे तुम्हाला माझ्या स्क्रीनवर दिसतच असेल, तर ही जी नोटिफिकेशन आहे याला एकदा आपण वाचण्याचा प्रयत्न करूया। तर जसे इथे दिलेला आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या शासनाचा जो निर्णय आहे त्यांच्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 म्हणजेच महाटीईटी 2024 घेण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि ही परीक्षा दिनांक 10/11/2024 म्हणजे 10 नोव्हेंबरला घेण्यात येण्याचं ठरलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे महाटीईटीची जेव्हा परीक्षा असते तर पेपर 1 आणि पेपर 2 असतो। तर कशा प्रकारचे डेट्स आहे ते बघूया। हे पेपर 1 जो आहे तो 10 नोव्हेंबरला यांनी घोषित केलेला आहे। त्यानंतर इयत्ता 1ली ते 5वी व इयत्ता 6वी ते 8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळेमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। म्हणजे सगळे जे शाळा आहेत त्या 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी या सगळ्या ज्या कॅटेगरीज मधल्या शाळा येतात त्या सगळ्यांसाठी ही जी परीक्षा आहे ही कंपल्सरी आहे। तिथले टीचर बनण्यासाठीची कंपल्सरी परीक्षा आहे जी आपल्याला उत्तीर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे। पुढे बघूया, या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परिषदेच्या म्हणजे mahatet.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत। ऑनलाईन कसा अर्ज भरायचा, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व सविस्तर माहिती दिलेली आहे। हे सुद्धा आपण आता पुढे बघणारच आहोत की डेट्स वगैरे काय आहे, फीस प्रत्येक कॅटेगरी वाईज काय यांनी ठेवलेले आहे। त्यानंतर बघूया की परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही 9 सप्टेंबर पासून सुरू होत असून 30 सप्टेंबर पर्यंत अखेरचं यांचा उमेदवार ऑनलाईन भरू शकतो फॉर्म। आणि या कार्यवाहीचा टप्पा कसा आहे एकदा बघून घ्या। ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची कालावधी जी आहे ती 9 सप्टेंबर पासून चालू झाली आहे तर ते 30 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे। त्यानंतर जे हॉल तिकीट आहे म्हणजे प्रवेश पत्र जे आहे त्याची ऑनलाईन प्रिंट जे आपल्याला आहे 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत अवेलेबल होणार आहे। त्यानंतर जो पेपर 1 आहे, जो शिक्षक पात्रता परीक्षाचा पेपर 1 आहे जो कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी, तो 10 नोव्हेंबर 2024 10:30 ते 1 वाजेपर्यंत म्हणजे 1.5 तास 90 मिनिटाचा पेपर होणार आहे। ठीक आहे, सॉरी 11, 12, 1 2.5 तासाचा पेपर होणार आहे म्हणजे 150 मिनिटाचा पेपर हा राहणार आहे। त्यानंतर पेपर 2 जो आहे त्याची दिनांक आहे 10 नोव्हेंबरच आणि तो पेपर पहिला पेपर झाला की दुसरा पेपर 2 ते 4:30 वाजेपर्यंत म्हणजे हा सुद्धा 2.5 तासाचा पेपर इथे होणार आहे। हे आपण प्रवेश पत्र आणि पेपर 1 पेपर 2 च्या इथे वेळापत्रक दिलेला आहे जो आपण आता जस्ट वाचून काढलेला आहे। त्यानंतर काही टिप्स आहेत, त्या टिप्स अत्यंत महत्वाच्या आहे वाचून घेणे, तर ते सुद्धा आपण इथे बघूया। जसं पहिली टिप दिली आहे की परीक्षा विषयक सर्व जसे आवेदन पत्र भरणे, परीक्षा शुल्क भरणे, हे अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका मूल्यमापन, निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट mahatet.in वर उपलब्ध आहे। त्याच्यामुळे प्रत्येक जणांनी ते सगळे सविस्तर वाचून घ्या असं त्यांनी सांगितलंय। त्यानंतर अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी इयत्ता 10वी व 12वीची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व म्हणजे हँडिकॅप आहे का, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी। स्कॅन केलेली नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदन पत्रात अपलोड करायचे असल्याचे सोबत ठेवावी। ठीक आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा हा आहे की सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल किंवा SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो।
म्हणजे ईमेल तुम्हाला सतत चेक करत राहायचे आहे, SMS बॉक्स सुद्धा सतत चेक करायचे आहे. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचे ईमेल आयडी व भ्रमणध्वनी ध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवा. पेपर 1 म्हणजे प्राथमिक स्तर व पेपर 2 म्हणजे उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरांसाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तिथे तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनूज दिले राहतील, तिथून तुम्हाला निवडायचं आहे की तुम्हाला प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर कोणतं हवं आहे. दोन्ही हवं असेल तर दोन्ही पण निवडावं लागेल. म्हणजे तुम्हाला सेंटर्स हे जे आहे ते डिफरंट मिळणार नाही आणि तुम्हाला सोयीस्कर होईल एकाच ठिकाणी परीक्षा देण्यासाठी. त्यानंतर सदर जाहिरातीनुसार उमेदवारांनी केवळ ऑनलाईन अर्ज भरता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची गांभीर्याने उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरता येईल. चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही. आजकाल ते सगळं विलुप्त झालेलं आहे. मोस्टली सगळेजण UPI पेमेंट, नेट बँकिंग आणि डेबिट कार्डनीच करतात. त्यानंतर आवेदन पत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ही फार अत्यंत महत्वाची बाब आहे की बाय मिस्टेक जर आपल्याकडनं काही डिटेल्स चुकीच्या फिल करण्यात आल्या तर तो एडिट नावाचा कदाचित ऑप्शन इथे नाही आहे. म्हणून यांनी सांगितलं आहे की तुम्हाला फॉर्म जो आहे तो एकदा सबमिट केला की दुरुस्त करता येणार नाही. म्हणून सर्वस्त जेवढी पण जी माहिती आहे ती आपल्याला व्यवस्थित फिल करावी लागणार आहे आणि व्यवस्थित वाचून घ्यावं लागणार आहे. पुढे बघूया 5 नंबरचा जो पॉइंट आहे की अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरवल्याशिवाय सदर अर्ज विचारात गेला जाणार नाही. ओके. पॉइंट नंबर 6, ऑनलाईन आवेदन पत्रासोबत कोणत्याही कागदपत्राची प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदन पत्र, कागदपत्र, प्रमाणपत्र गट शिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी याच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ऑनलाईन आवेदन पत्रासोबत सुद्धा कोणते काही डॉक्युमेंट्स ऑफलाईन तुम्हाला द्यायचे नाही आहे किंवा शिक्षणाधिकाऱ्याकडे काही जमा करायचे नाही. सगळं काही ऑनलाईन पद्धत आहे. हे सारखं ते पॉइंट मध्ये पटवून सांगते. पॉइंट नंबर 7 की मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन उमेदवारांनी परीक्षेचा तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रात तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्युमेंट आपण चुकीचे भरू शकत नाही, नाहीतर नंतर तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही सुद्धा केली जाते आणि उमेदवारी सुद्धा तुमची रद्द केली जाते. पुढचा मुद्दा बघा. एक पेक्षा जास्त आवेदन पत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदन पत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सदर केलेल्या आवेदन पत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वाटेल की बाबांनो मी ऑनलाईन अर्ज केला परंतु बरेच माझे करेक्शन्स आहेत, मी चुकीची माहिती भरली, तर तुम्ही परत आवेदन पत्र जर कराल तर तुम्हाला जी परीक्षा शुल्क आहे तुमच्या कॅटेगरी वाईजचं ते परत तर भरावंच लागेल. पण तुम्हाला जे आधीची फी आहे ती परत दिली जाणार नाही. आणि जो शेवटचा फॉर्म आहे म्हणजे जो सगळ्यात शेवटी तुम्ही फॉर्म भराल, जर डबल टिबल हे असे फॉर्म भरत असाल तर शेवटचा फॉर्म तुमचा कन्सिडर केला जाईल. नंतर बघा. सन 2018-2019च्या TET गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवाराची यादी पण इथे दिलेली आहे. या www.mscpune.in या संकेतस्थळावर दिली आहे आणि यांचे नाव आहे की नाही हे खात्री करा. आणि त्यांना या एक्झाम मध्ये बसता येणार नाही, कारण आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपले संपादनक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील. तसेच या 2018-19 यामध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कार्यवाही सुद्धा करण्यात येईल. हे स्ट्रिक्ट ताकीद त्यांनी दिलेली आहे. सदर परीक्षेत संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सदर उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे. तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये. मी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला याच्याबद्दलची पूर्ण जी माहिती आहे ती देत राहील. जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल फॉर्म वगैरे भरण्याची तर हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे, जो सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत अवेलेबल आहे आणि तुम्हाला या वेबसाईटवर सुद्धा माहिती मिळत राहील. आता ही तर झाली जाहिरात. आता पुढे बघूया आपण परीक्षा शुल्क जे आहे ते यांनी कशा प्रकारे आखलेलं आहे. तर पेपर 1 किंवा पेपर 2 एक असो किंवा 2 असो, SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 700 रुपये, ST
किंवा हँडिकॅप जे 40 किंवा 40 पेक्षा जास्त आहे यांच्यासाठी सुद्धा 700 आणि एसटी सुद्धा 700, म्हणजे सगळ्यांसाठी इथे 700 ठेवली आहे. पण बाकीचे जे उमेदवार आहेत जे व्हीजीए, डीटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपन या कॅटेगरीपैकी कुठलाही विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी सरसकट 1000 रुपयाची फी यांनी इथे ठेवलेली आहे. जर पेपर 1 किंवा पेपर 2 असं दोनपैकी कोणताही एक पेपर जर द्यायचा असेल तर, पण जर तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असेल तर एससी, एसटी आणि अपंग उमेदवार ज्यांच्या 40% किंवा 40 पेक्षा जास्त असं टक्केवारी आहे त्या सगळ्यांसाठी 900 रुपये आणि इतर जे उमेदवार कॅटेगरी येतात त्या सगळ्यांसाठी जसं व्हीजीए, डीटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओपन या सगळ्यांसाठी 1200 रुपये फी ठेवली आहे. म्हणजे दोन्ही पेपर द्यायचे असेल तर 200 रुपये वाढवलेले आहे असं समजा. तर हे झालं आपलं परीक्षा शुल्कचं स्ट्रक्चर. त्यानंतर जो वेळापत्रक आहे तो वेळापत्रक आपण आधीच वाचून सांगितलेला आहे, तर आशा करतो की तुम्हाला ते वेळापत्रक लक्षात आलं असेल. मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर जेव्हा तुम्ही स्क्रोल करता तर इथे इन्स्ट्रक्शन नावाची तुम्हाला एक पीडीएफ मिळते. तुम्ही त्या इन्स्ट्रक्शन नावाच्या पीडीएफ वर क्लिक केल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, अर्जदाराच्या विषयाची माहिती म्हणजे डॉक्युमेंट्स काय लागते, माहिती काय लागणार आहे, अर्जदाराच्या संपर्काविषयीची माहिती आणि अर्जदाराचा स्तर काय आहे हे सगळे दिलेलं आहे. जसं अर्जाचा स्तर म्हणजे पेपर 1 किंवा पेपर 2 मध्ये तर ज्या वर्गासाठी शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची आहे ते ड्रॉपडाऊन लिस्ट मधून अचूकपणे निवडा. इयत्ता 1 ते 5वी म्हणजे पेपर 1 आणि इयत्ता 6वी ते 8वी म्हणजे पेपर 2 साठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही परीक्षेस बसण्यास इच्छुक असल्यास बोथ हे ऑप्शन म्हणजे दोन्हीसाठी हा पर्याय निवडायचा आहे. आता बघा, जे परीक्षा माध्यम आहे किंवा केंद्राविषयाची माहिती इथे दिलेली आहे की अर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून आपण कन्सिडर करणार आहे. सेकंड लँग्वेज म्हणजे द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी कंपल्सरी आहे. प्रथम भाषा जर इंग्रजी निवडली असेल तर द्वितीय भाषा मराठी अनिवार्य आहे. म्हणजे 2 भाषा तुम्हाला कंपल्सरी मराठी आणि इंग्लिश इथे राहणार आहे. तसेच प्रथम भाषा जर उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नडा, हिंदी असं जर निवडलं असेल तर द्वितीय भाषा तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी पैकी निवडता येईल. म्हणजे पेपरचा जो फॉर्मॅट आहे त्याच्यात मराठी आणि इंग्रजी हे भाषा तिथे दिसेल असं आपण कन्सिडर करून चालतोय. जर उर्दू माध्यम निवडलं असला दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी म्हणजे नॉन लँग्वेज सेक्शन उर्दू आणि इंग्रजी भाषेत प्रश्न असतील. जर मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर माध्यम निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी म्हणजे नॉन लँग्वेज सेक्शनसाठी मराठी किंवा इंग्रजी भाषेत प्रश्न असतील. अर्जदार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे तो जिल्हा ड्रॉपडाऊन लिस्ट मधून तुम्हाला निवडायचा आहे. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे, तर शैक्षणिक पात्रतामध्ये पेपर 1 म्हणजे कनिष्ठ प्राथमिक स्तर यासाठी एसएससी पात्रतेविषयी माहिती भरावी. तसेच एचएससी चे पदवीधर पदवी किंवा शैक्षणिक पात्रता असल्यास त्याची माहिती, युनिव्हर्सिटी, मार्क्स, त्यानंतर कधी पास झालेत, तुमचे पर्सेंटेज किंवा पॉइंटर हे सगळे गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत. जर पेपर 2 म्हणजे वरिष्ठ प्राथमिक स्तरसाठी असेल तर तुमची पदवीची पात्रता, एसएससी तसेच एचएससी किंवा पदवीधर माहिती या सगळ्या माहिती तुम्हाला भरायच्या आहे. त्यांचे गुण, त्यांचे उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, विद्यापीठ कोणतं होतं, बोर्ड कोणतं होतं, पर्सेंटेज किती आहे किंवा पॉइंटर किती आहे हे सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. आता पात्रता जे आपल्याला हायएस्ट पाहिजे आहे तर प्रोफेशनल जी क्वालिफिकेशन म्हणतो तर व्यावसायिक पात्रतामध्ये शिक्षणास्त्र पदविका म्हणजे डीएड किंवा समकक्ष अथवा शिक्षणास्त्र पदवी म्हणजे बीएड किंवा समकक्ष बाबतची माहिती, पदवी व पदविकेचे नाव, विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला नोंदवायच्या आहेत. जर दोन्हीसाठी अर्जदार शिक्षणशास्त्र पदवी आणि पदविका दोन्ही उत्तीर्ण असल्यास दोन्हीची माहिती अचूकपणे नोंदवा. पदवीधर शिक्षणास्त्र पदवी असल्यास त्याविषयी माहिती आपल्याला नोंदवायची आहे. तर इथे त्यांनी इन्स्ट्रक्शन मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. आपण वेळापत्रक पण बघितलं. तुम्हाला हेल्पलाईन वरचे जर नंबर बघायचा असेल तर इथे अवेलेबल आहे. शासनचे GR म्हणजे निर्णय बघायचे असेल तर इथे त्यांनी दिलेले आहे. सविस्तर माहिती इथे आहे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल